नक्की रात्रभरात काल काय घडलंय, कारण नेकनूरच्या पोलीस स्टेशन च्या इथे तो स्वतः होता योगेश आपला. आणि काल तिथून निघाल्यापासून जसं आरोपींना पुढे घेऊन जाण्यात आलं, आणखी एका पोलीस स्टेशनला नेलं, तिथून परत रात्री बसवराज तेली येणार. त्यामुळे तेली सध्या कुठे आहेत? तेली केजचं जे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे सध्या तिथे ठाण मांडून आहेत. तिथून ते राज्यभरातली त्यांची जी पथक आहेत त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करतायत. बरं, भिवंडीच्या पुढचा सिक्वेन्स सगळा सांगताना मला फक्त एक तुम्हाला सांगायचं की काही गोष्टींची नावं डिस्क्लोज यासाठी करता येणार नाहीयेत, कारण तिसरा आरोपी अजून सापडायचा आहे आणि तो काय अजून ताब्यात आलेला नाहीये. त्यामुळे या लिंक्स ह्या कशा जाऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये माध्यमांचं कसं योगदान आहे या सगळ्या याच्यामध्ये ते पण आपण जर समजून घेऊ. त्याचं आता कारण सांगतो. हे तिघजण फरार झाले, यांना कळलं की या गोष्टी काही होत नाहीयेत. हे गेले कुठे? हे गुजरातला जे गिरनारचं मंदिर आहे, 10 ते 11,000 पायऱ्या आहेत तिथे, त्या मंदिराच्या इकडे गेले. हे इथून त्यांनी माझ्या माहितीनुसार प्रथमदर्शनी रेल्वेने प्रवास केला असं आत्ता तरी सांगितलं जातं. पण जोपर्यंत ते ऑन पेपर येत नाही तोपर्यंत ते बघितलं पाहिजे. अदरवाईज ते प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा गेलेले असू शकतात, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा ते कदाचित बेटर असू शकतं. हे तिघे सोबतच होते भिवंडीपर्यंत. तिथून वायबस वगैरे या गोष्टी सगळ्या एस्टॅब्लिश होतात, इट इज फाईन. पण हे तिथून काही दिवस परत या साईडला आल्याचं कळतं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. आणि त्यानंतर जवळपास 10 ते 12 दिवस, रादर 14 ते 15 दिवस असं आपण म्हणू, की ते गुजरातलं जे गिरनारचं मंदिर आहे, वरती संपूर्ण पायऱ्या चढून जावं लागतात. त्या मंदिराच्या तिकडे त्या आधी ते वर होते, त्यानंतर काही ते प्रिमायसेसमध्ये आले. तिथे राहत कुठे होते? जे स्थानिक भक्त निवास असतात ना आपल्याकडे, तशा पद्धतीची तिथे राहण्याची काही सोय तसे त्या ठिकाणी ते राहत होते. आणि मग खाण्यापिण्याचं वगैरे त्यांचं इथे स्वस्तात सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी होत होत्या. आता इतके दिवस राहिल्यानंतर झालं असं की त्यांच्याकडचे पैसे संपले. पैसे संपल्यानंतर त्यांनी एका XYZ, मी सुरुवातीला म्हटलं होतं की मला नावं लगेच घेता येणार नाहीत, कारण आता तिसरा आरोपी सापडायचा, त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करू. त्यांनी काय केलं? पैसे संपले. पैसे संपल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की कृष्णा आंधळेला त्यांनी एका व्यक्तीला कोऑर्डिनेट करून दिलं आणि सुदर्शन गुलेने, आणि त्यानंतर कृष्णा आंधळे खाली उतरला मंदिराकडून आणि तो संबंधित व्यक्तीकडे पैसे आणायला गेला. मोबाईल स्ट्रेस होतील हे त्यांना माहिती होतं. कृष्णा आंधळे तर स्वतः 2.5 वर्ष झाले फरार आहे बरं का. म्हणजे कृष्णा आंधळे आधीच्या प्रकरणांमध्ये फरार आहेच आहे. 307चं आधीचं प्रकरण त्याचं ते एक होतंच, पण तो अजूनही या गुन्ह्यातही फरार असा आरोपी आहे. म्हणजे सुदर्शन गुले सराईत गुन्हेगार होता, ठीक आहे, सांगलीवरती याच्या आधी कोणत्याच केसेस नव्हत्या, ओके, पण तो तेव्हापासून जे फरार तो अजूनही फरार आहे. आणि म्हणून मला काही क्लूज इथे लाईव्हमध्ये सोड देता येत नाहीत. त्याचं कारण हे, तेव्हापासून ते मंदिराच्या त्या प्रिमायसेसमध्ये होते, हे सगळं झालं. त्यानंतर ते खाली उतरले, आय सॉरी, त्यानंतर कृष्णा आंधळेला त्यांनी पैसे आणण्यासाठी पाठवलं. आता 2 दिवस झाले कृष्णा आंधळे आला नाही, त्याशी कोणतंच कॉन्टॅक्ट नाही. ज्यावेळी ज्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं त्या ठिकाणी जाऊन आले, पण तो काय आलेला नव्हता. मग त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न यांनी करणार होते, पण ह्यांना असं कळलं की ओके, हा 2 दिवस नाही आला, ठरलेल्या वेळेनुसार गोष्टी घडलेल्या नाहीयेत. आता झालंय असं की ह्याचा अर्थ हा पकडला गेला आहे, याला हा ट्रॅपमध्ये फसलाय किंवा ह्याचं काहीतरी गडबड झाली आहे. मग हे दोघं खाली उतरले तिकडून. हे दोघं खाली उतरले आणि यांनी आणखी पैशांसाठी एका XYZ व्यक्तीला फोन केला. देर आर 2 थिंग्स, म्हणजे 2 सोर्सेसतून वेगवेगळी माहिती मिळते. त्यातली पहिली माहिती अशी आहे की त्यांचे पैसे संपले म्हणून ते पुण्यामध्ये आले आणि म्हणून ते पुण्यातल्या एका बालेवाडीमध्ये आले आणि तिथे पोलिसांनी त्यांना पकडलं. ही साधारण एक आत्ता प्रथमदर्शन दिसतंय ते. पण सगळ्यात महत्त्वाची माहिती, मी सुरुवातीला म्हटलं होतं की मला यंत्रणांवरती प्रश्नचिन्ह काय आहेत, त्याचं पहिलं कारण हे की ज्या पुण्यामध्ये मी 31 डिसेंबरच्या दिवशी रिपोर्टिंग करत होतो, त्या दिवशी एक व्हिडिओ आला वाल्मिक कराडचा. तो हे सांगतोय की मी स्वतःहून हजर होतोय आणि मी स्वतःहून तिथे चाललेलो आहे, मी या सगळ्या प्रकरणामध्ये माझी चूक नाही आहे. दॅट इज फाईन. कोणताच आरोपी म्हणत नाही की मी आरोपी आहे. अर्थात ते संशयित आहेत, ते आरोपीच आहेत असं माझं म्हणणं पण नाही आहे. उद्या कदाचित त्यांनी वाल्मिक कराड विरोधात कोणतेच पुरावे नसतील आणि हे सगळं प्रकरण पुढेही जाईल. पण माझं असं म्हणणं आहे की संबंधित व्यक्ती व्हिडिओ रिलीज करते, तो व्हिडिओ बरोबर स्पेसिफिक पत्रकारांकडे दिला जातो, तेवढ्या वेळात तो ऑन एअर जातो, चॅनलवर व्हिडिओ दिसताच 3ऱ्या मिनिटाला वाल्मिक कराड तिथे CIDच्या प्रिमायसेसमध्ये येतो आणि लगेच आतमध्ये जाऊ लागतो की मी सरेंडर होतोय सगळ्या प्रकरणामध्ये, आत्मसमर्पण करतोय असं म्हणून. इतकं नाटकी हे सगळं चाललंय की यावेळी यंत्रणांच्या कामावरती आणि ज्या पद्धतीने ते तपास करतायत याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि ते यासाठी होतात. तो मुद्दा आता मी सांगतो. हे दोघं तिथून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांनी कोणाच तरी मोबाईलवरती, सोशल मीडियावरती ते गेले, त्यांनी यूट्यूबवरती वगैरे सगळं पाहिलं. त्यांना कळलं की बापरे, या गोष्टीचा इतका सगळा आता बवाल झाला आहे, आपलं नाव इतकं सगळीकडे व्हायरल झालं आहे, आपल्याला पोलिसांच्या इतक्या टीम्स सगळ्या शोधत आहेत. आता आपण इथून पुढे जर आणखी कुठे ॲब्स्कॉन्ड झालो तर हे आपल्या अंगाशी येऊ शकतं, कारण आता आपल्याला थेट फरार घोषित केलेलं आहे. कृष्णा आंधळे कुठे गेला हे आपल्याला माहितीच नाही, त्याशी आपण संपर्क करतोय, तो पैसे आणणार होता, तो आपला इथून पुढे मग आपण गोष्टी प्लॅन आउट करणार होतो, आता त्या होत नाहीयेत. हे झाल्यानंतर त्यांनी एका XYZ व्यक्तीला फोन केला,
संबंधित XYZ व्यक्तीने त्यांना सांगितलं की बाबा हे असं सगळं झालेलं आहे, तर तुम्ही सरळ शरण या. आणि असं म्हणून मग त्यांनी विचारलं की बाबा आम्ही कुठे आलं पाहिजे. मग ते पुणे ठरलं आणि मग तिथून त्यांना नेण्यात आलं. असं खरंच सगळं घडलंय का, हे एका सोर्सची सगळी माहिती होती. असं जर नसेल घडलं तर काहीच हरकत नाही, तपास यंत्रणांनी त्याबद्दल सांगून टाकावं. जे तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की नाही, ते पुण्यामध्ये पैसे घ्यायला आले होते दोघं जण सोबत, आणि पैसे घ्यायला ते सोबत आल्यानंतर तर ट्रॅप लावला आणि मग आम्ही त्यांना पकडलंय. आता आणखी एक सांगतो. मस्साजोगच्या बाजूला आणखी एक गाव आहे. एक पॉलिटिकल व्यक्ती त्या ठिकाणी. संबंधित व्यक्तीचं बालेवाडीच्या ठिकाणी एक घर आहे. आता प्रथमदर्शनी असं दिसतंय की ते त्याच घरात होते की नव्हते हे प्रश्नचिन्ह आहे. पण बालेवाडीमध्ये, आणि ही संबंधित व्यक्ती ह्या सगळ्यांचे मित्र पण आहे बरं का, पण त्याच व्यक्तीच्या घरात ते होते की नव्हते वगैरे हा तपास यंत्रणांचा भाग आहे, ते करतील. पण एक एक लिंक जेव्हा आपण जुळत जातो त्यावेळी काही गोष्टींचे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे सांगण्यात येतं की ते पैसे आणण्यासाठी दोघं तिथे आले होते पुण्यामध्ये, आणि त्यानंतर मग हे सगळं झालंय. तर मला तर असं दिसतंय बहुतेक योगेश, याआधी पण त्यांच्या अकाउंटवर काही ट्रान्झॅक्शन झालेत की ते वेगवेगळे ऑनलाईन ॲप्स होते, ट्रान्झॅक्शन करतच होते.